नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, मानवी वृत्तीचा एक पैलू दर्शवणारी एक पोस्ट वाचनात आली. विचार करण्यासारखी आहे, म्हणून आजच्या आनंदी कट्ट्यावरून ती तुमच्या सगळ्यांशी सुद्धा शेअर करते. एका माणसानं आपली कार रस्त्यावर कडेला पार्क केली. 8 दिवस झाले तरी त्या कारला कुणी हात लावला नाही. 8व्या रात्री मात्र कारचा दरवाजा उघडून लावताना काहीतरी झालं आणि त्याच्याकडून कारच्या खिडकीची काच फुटली. 9व्या दिवशी तो ट्रेननं दुसऱ्या गावाला गेला आणि संध्याकाळी परत आला. आल्यानंतर बघतो तर काय, त्या काच फुटलेल्या कारचे एक एक भाग लोकांनी काढून नेले होते. कुणी गाडीतली म्युझिक सिस्टीम चोरली होती, कुणी टायर चोरलं होतं, काहींनी समोरचं बोनेट उघडून इंजिन पार्ट्स पळवले होते. खरं तर जोपर्यंत कार पूर्ण बंद होती ना, तोपर्यंत तिला कुणी हात लावलेला नव्हता. पण जशी त्याची काच फुटली आणि ते दिसलं लोकांना, त्याबरोबरच संधी साधू लोक त्यावर तुटून पडले. आता मानवाच्या या वृत्तीला म्हणतात ब्रोकन विंडो थेअरी. आणि माणसांच्या अशा वागण्याच्या मनोवृत्तीला म्हणतात ब्रोकन विंडो सिंड्रोम. कुठेतरी छोटासा फॉल्ट दिसला ना की अनेक लोक त्याचा गैरफायदा घेतात. याच कारणाकरता आपला समाज, आपलं कुटुंब हे एकसंध राहणं महत्त्वाचं आहे. नाहीतर लोक समाजातल्या किंवा कुटुंबातल्या भेदांचा आणि त्रुटींचा लगेच फायदा घेतात. माणसांच्या बाबतीत हे खरंच आहे, नाही? जरा कुठे कुणी मानसिकदृष्ट्या कमजोर दिसला, तुटलेला दिसला, खचलेला दिसला, तर बाकीचे त्याचा गैरफायदा घ्यायला टपलेलेच असतात. म्हणून बघा, आतून तुटलात, कोलमडून पडलात, तरीसुद्धा ज्या विश्वासू लोकांना सांगायचं आहे त्याच लोकांना सांगितलं गेलं पाहिजे किंवा त्यांच्याजवळच मन मोकळं केलं पाहिजे. प्रत्येकाला जर सांगत बसलो आणि प्रत्येकाला आपलं दुःख दाखवत बसलो ना, तर प्रत्येकजण गैरफायदा घेण्याचाच विचार करेल. जशी काच तुटलेली कार मेकॅनिककडे दुरुस्त होते, त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या मनाचा एक मेकॅनिक असू शकतो. मग तो मेकॅनिक कोणी मित्र असेल, मैत्रीण असेल, नवरा असेल, बायको असेल किंवा एखादा सायकोलॉजिस्टसुद्धा. त्याच्याकडून आपलं मन रिपेअर करून घेणं हे फार महत्त्वाचं असतं. श्रोतेहो, बघा, शरीराच्या आजाराकडे आपलं पटकन लक्ष जातं किंवा शारीरिक आजार हे पटकन बरे करण्याकडे आपला कल असतो आणि त्यासाठी आपण डॉक्टरांकडे जातोसुद्धा. मग शरीरासारखंच आपलं मनसुद्धा कधीकधी आजारी पडतंच आणि त्यालाही गरज असते डॉक्टरांची, औषधांची. मग मनाच्या आजाराकडे सुद्धा आपण वेळीच लक्ष दिलं पाहिजे, त्यावर उपाययोजना केली पाहिजे. कारण आपलं मन उत्तम असेल, चांगलं असेल, सुदृढ असेल, तर आपलं शरीरसुद्धा सुदृढ राहण्यासाठी फार मोलाची मदत होत असते. आणि शेवटी तुम्ही ती म्हण ऐकलीच असेल ना, मन चंगा तो कठोती में गंगा. आपलं मन उत्तम असेल ना, छान असेल ना, तर मग आपण कुठल्याही परिस्थितीशी 2 हात करण्यासाठी सक्षम असतो. तेव्हा शरीराबरोबरच आपल्या मनस्वास्थ्याकडे सुद्धा तेवढंच लक्ष देणं हे फार गरजेचं आहे. हे आपण कायम लक्षात ठेवायला हवं. पटतंय ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.